श्री स्वामी समर्थ ताईंनो, मला तर वाटतं अशी कैरी खाण्यापेक्षा आपण अर्धी भाकर जास्त खाऊ शकतो, असे काही करून खाल्लं तर. बरं, यासाठी मी छान अशी स्वच्छ कैरी धुवून घेतली, मोठ्या-मोठ्या फोडी करून घेतल्या. त्याच्यानंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने अगदी बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. जितक्या बारीक करता येतील तितक्या बारीक फोडी मी छान अशा करून घेतल्या. एका वाटीमध्ये ह्या सगळ्या फोडी काढून घेतल्या. यासाठी आता मी टाकणार आहे थोडंसं चवीपुरतं तिखट आणि थोडंसं मीठ. बरं, हे मिश्रण एकत्र झाल्याच्या नंतर अगदी लसूण मी गावरान कट करून घेतला बारीक-बारीक तुकडे आणि तेल कढायला ठेवलं आणि तेल कडून झाल्याच्या नंतर अशी चरकन मस्तपैकी याला फोडणी देऊन घेतली. फोडणीचा चरकन आवाज आला की मात्र ह्या कैरीला छान अशी चव येणार असं तर मला वाटते. पण पहा, मस्तपैकी आपल्या फोडणीचा आवाज आला आणि कैरीला सुद्धा चव आली, कारण मी खाल्ल्याच्या नंतरच तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली आणि कशी टेस्ट लागली. तर चला ताईंनो, असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून पुढे जा. श्री स्वामी समर्थ.